बुलडाणामध्ये स्मार्ट बाजारात साखर खरेदीवरती निर्बंध। स्मार्ट बाजारामध्ये प्रति व्यक्ती 1 किलो साखर तर खामगावमध्ये प्रति व्यक्ती 2 किलो साखर मिळणार। साखरेची किंमत प्रति किलो 70 ते 80 रुपयांवर। केंद्राकडून अनेक वर्षांनंतर गव्हाच्या निर्यातीवरील बंदी मागे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा। सरकारने गहू, मैदा आणि रव्याच्या निर्यातीवरील बंदी तातडीने उठवली। महायुती समन्वय समितीच्या बैठकीत अंतर्गत वादावर चर्चा। निधीवरून आता मतभेद असल्यास आधी आयुक्तांमार्फत, नंतर समन्वय समिती आणि शेवटी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तोडगा निघेल। पुढील 15 दिवसात वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। एका वर्षाच्या कामगिरीवरच पुढील निधी दिला जाईल। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांचा नगरसेवकांना इशारा। मुंबईकरांना गृहीत धरू नका, साटम यांच्याकडून देण्यात आली समज। नांदेडमध्ये महायुतीत वादाची ठिणगी पडण्याचा अंदाज। शिंदेच्या सेनेच्या कार्यकर्त्यांकडून पालकमंत्री अतुल सावेंना बदलण्याची मागणी। नांदेडला शिवसेनेचा पालकमंत्री द्या, मंत्री संजय राठोड यांना निवेदन। नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच। वसतिगृह प्रवेशासाठी वयाची अट रद्द करण्याची मागणी। आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचा रात्रभर ठिय्या। नागपूरमध्ये महिंद्रा कंपनीच्या कामगारांचं आंदोलन। कामगार सुरक्षेसह इतर मागण्यांसाठी कामगार आक्रमक। हिंगणा एमआयडीसी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात। लाडकी बहीण या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला। 344 कोटी वळवल्याचा शासन निर्णय जारी। जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी हा सरकारचा निर्णय। महाराष्ट्रासह 25 राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज। उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र झालंय तयार आणि काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचीही शक्यता। मुंबईमध्ये पुरेसा पाणीसाठा, मात्र तूर्त पाणी कपात कायम। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 95.53% पाणीसाठा। पालिकेकडून पाणी कपात कायम ठेवण्याचे देण्यात आले संकेत।